जेव्हा रुग्ण माझ्याकडे पोटात गाठ आहे असं सांगून येतो, तर बहुतेक वेळा एकतर त्याला कुठली तरी तपासणी करून त्यात गाठ असल्याचं निदान झालेलं असतं, किंवा त्याला स्वतःला पोटात माझ्या काहीतरी गाठ आहे असं स्वतःला वाटत असतं, किंवा खरोखरच त्याला मोठी गाठ झालेली असते आणि ती हाताला लागत असते. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक गाठ ही कॅन्सर नसते. अर्थात जसं तुमच्या मनात भीती आहे तसं डॉक्टरांच्या मनात पण भीती असते की ही वाईट काय असू शकेल का, कॅन्सर असू शकेल का. म्हणून कुठलीही गाठ जेव्हा तुम्ही डॉक्टरांच्याकडे जाता गाठ आहे म्हणून, तेव्हा ते सर्व तपासण्या याच दृष्टीने करतात की गाठ ही साधी आहे, पहिली गोष्ट गाठ आहे की नाही, की नॉर्मल अवयवाचाच हा भाग आहे. मग गाठ असेल तर ती गाठ साधी आहे की कॅन्सरस आहे. आणि हे करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या तपासण्या कराव्या लागतात. सोनोग्राफी, एक्स-रे, सिटी स्कॅन, बायोप्सी, मग सुईनं बायोप्सी, ट्रूकट बायोप्सी, पेट सिटी, एंडोस्कोपी. तर अशा भरपूर तपासण्या आहेत. वेगवेगळ्या तपासण्यांमध्ये जी माहिती मिळते ती आपण एकत्रित करून ॲज अ डॉक्टर आम्ही निर्णय घेतो. आणि बऱ्याच वेळा आपण मग सुईनं किंवा ट्रूकट म्हणजे मोठ्या सुईनं किंवा कधी कधी इव्हन ऑपरेशन करून किंवा दुर्बिणीने पाहून त्या गाठीचा तुकडा तपासावा लागतो. प्रत्येक वेळी गाठ ही कॅन्सर असेल असं घाबरायचं कारण नाही, परंतु त्याची पूर्ण शहानिशा करून त्याच्यावर योग्य ते उपायोपचार केले पाहिजेत.